1999 साली स्थापन झालेल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने सत्यशोधकांच्या पुणे नगरीत 19 व 20 ऑगस्ट 2014 रोजी पहिले विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आले होते. सोमवार पेठेतील संत गाडगेबाबा धर्मशाळा येथे संपन्न झालेल्या या ऐतिहासिक संमेलनाचे अध्यक्षपद माननीय विमलताई दादासाहेब मोरे यांनी भूषविले. सन 2000 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 3 दगडांची चूल या आत्मकथनातून विमलताईंनी विद्रोही साहित्य वर्तुळात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. भटक्या विमुक्त जमातीत जन्मल्यामुळे आपल्या समाजाच्या दुःखाला वाचा फोडली पाहिजे हा विचार त्यांनी ठामपणे मांडला. आपली भूमिका स्पष्ट करताना त्या म्हणतात, माझ्यासारख्या गोंधळी जातीत जन्मलेल्या स्त्रीला असे वाटले की ज्या भटक्या जमातींना स्वतःचे गाव नाही, स्वतंत्र अस्तित्व नाही आणि माणूस म्हणून प्रतिष्ठा नाही, त्यांचा मी आवाज बनलं पाहिजे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही विमलताईंनी इयत्ता 9वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. लग्नानंतरही जिद्दीने त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास सुरूच ठेवला. वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी त्यांचे 3 दगडांची चूल हे आत्मकथन प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी प्रामुख्याने भटक्या विमुक्त जमाती आणि विशेषतः त्या समाजातील स्त्रियांच्या प्रश्नांवर लेखणी चालवली. 2007 मध्ये त्यांचा पालातील माणसं हा ललित लेखसंग्रह प्रकाशित झाला. ज्या समाजाला गावगाड्यात मानाचे स्थान नव्हते त्या समूहातून येणाऱ्या विमलताईंचे आत्मकथन आज विविध विद्यापीठातील अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट झाले आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. विमलताईंनी विविध परिसंवाद, कार्यशाळा आणि चर्चासत्रांमध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत आपली मांडणी केली आहे. त्यांच्या आत्मकथनाला आणि ललित लेखनाला अनेक मानाचे पुरस्कार लाभलेत. समतावादी विचारांची पाठराखण करणाऱ्या आणि साहित्यात विद्रोही स्त्रीची मशाल घेऊन खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या विमलताई पहिल्या विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी हे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल विद्रोही सांस्कृतिक चळवळीची राज्याध्यक्ष या नात्याने मी प्रतिमा परदेशी त्यांचे मनपूर्वक स्वागत करते आणि आभारही व्यक्त करते. या संमेलनाच्या उद्घाटक माननीय मीरा वेलायवदन केरळ, विद्रोही लेखिका बेबी हलदर, प्रमुख पाहुण्या हौसाका पाटील, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्राध्यापक प्रतिमा परदेशी. समतावादी मार्गदर्शक महामानवाच्या विचारांना मी अभिवादन करते. मानवतावादी आणि समतावादी विचारावर आणि कार्यावर प्रबळ निष्ठा ठेवून येथे जमलेल्या विद्रोही बंधू भगिनींनो, विद्रोही सांस्कृतिक चळवळीने आयोजित केलेल्या या पहिल्या विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलनाच्या निमित्ताने आज आपण एकत्र जमलो आहोत. पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, लेखक, कलावंत आणि विचारवंत म्हणून आपण विचारविनिमय आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी येथे आलो आहोत याची मला जाणीव आहे. केवळ साहित्य संमेलनाचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि मिरवण्यासाठी जमलेली ही गर्दी नाही याचे मला भान आहे. विद्रोहाची संकल्पना नीटपणे समजून घेऊन माणसाच्या प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठी सतत धडपडणाऱ्या अनेक ध्येयनिष्ठ कार्यकर्त्यांच्या, लेखक, कलावंताच्या तुलनेत मी एक सामान्य कार्यकर्ती, सामान्य लेखिका आहे. आपण माझी या पहिल्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल विद्रोही सांस्कृतिक चळवळीची मी मनपूर्वक आभारी आहे. सामाजिक क्रांतीची सकस पार्श्वभूमी असलेल्या या पुणे शहरामध्ये हे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन होत आहे याचा मला अतिशय आनंद आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची याच शहरात दलित, वंचित मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यातूनच महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील स्त्रियांना सन्मानाने, स्वाभिमानाने आणि प्रतिष्ठेने जगण्याची नवी वाट निर्माण झाली. या आद्य शिक्षिकेने सुरू केलेल्या या क्रांतिकारी कार्याला अभिवादन करण्याची संधी मला या साहित्य संस्कृती संमेलनाच्या निमित्ताने मिळाली आहे. सावित्रीबाईंचे बोट धरून आम्ही आमची वाटचाल करीत आहोत. सावित्रीच्या लेकी म्हणून घेण्यातच आम्हाला धन्यता वाटते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुरोगामी प्रतिवर्तनवादी क्रांतिकारी कार्याची ही कर्मभूमी आहे. अनेक सामाजिक सुधारणांची सुरुवात याच पुणे शहरातून झालेली आहे.
त्याचबरोबर त्या सुधारणांना विरोध करणारी प्रतिगामी आणि परंपरानिष्ठ प्रवृत्तीची अनेक रूपे देखील या शहरांनी पाहिली आहेत. मुलींच्या शाळेत शिकवायला जाताना सावित्रीबाईंच्या अंगावर शेण, दगड, चप्पल फेकणाऱ्या सनातनी प्रवृत्तीचं किळसवानं प्रदर्शनही याच शहरानं पाहिलं. सावित्रीबाईंचं कार्य इतकं मूलगामी, इतके चिरंतन होतं की ते काळावर विषमतापूर्ण वर्णव्यवस्थेवर मात करून ताठ मानेनं उभं राहिलं. त्यांची दखल समाजाला, शासनाला आणि वर्णवर्चस्ववादी विचारांनाही घ्यावी लागली. पुणे विद्यापीठाचे नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नाव येथील ज्ञानाचे, विद्येचे माहेरघर म्हणवणाऱ्या विद्यापीठाला द्यावे लागले. आम्हा सावित्रींच्या लेकीचे ऊर अभिमानाने भरून आले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका गेली 12-13 वर्ष विविध संमेलनातून, चर्चासत्रातून मांडली जात आहे. ज्येष्ठ विचारवंत, लेखक, कलावंत यांनी विद्रोहाची भूमिका यापूर्वीच ठासून मांडलेली आहे. त्यांच्या विचाराच्या उजेडातच ही वाटचाल चळवळ चालू राहिली आहे. धर्माने, वर्णजाती व्यवस्थेने आणि भांडवलशाहीने माणसाला बंधनात जकडून ठेवले, त्याचे माणूसपण कलंकित केले, त्याला हीन, दीन, लाचार आणि अगतिक बनवले. विशेषतः अज्ञानी, अशिक्षित अशा बहुजन समाजाला धर्मव्यवस्थेच्या, जातीवर्ण व्यवस्थेच्या नावाखाली मानसिक गुलाम बनवले. अशा माणसाला या गुलामगिरीपासून मुक्त करणे आणि अशा विषमतापूर्ण व्यवस्थेच्या विरोधात संघर्षासाठी उभे करणे, समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी त्याला उद्युक्त करणे, माणूस म्हणून प्रतिष्ठा, त्याचा सन्मान जोपासणाऱ्या नवा समाज व्यवस्थेची रचना करणे हीच विद्रोही चळवळीची सारांश रूपाने मला आकलन क्षमतेनुसार जाणवलेली. याच भूमिकेतून मी माझे लेखन आणि सामाजिक काम आजपर्यंत करत आले आहे. वैदिक काळाच्या पूर्वीपासून भारतातील साहित्य आणि संस्कृतीची निर्मिती स्त्री असल्याचे अनेक उल्लेख इतिहासात आढळून येतात. शेतीचा शोध जसा स्त्रीने लावला, तसाच चित्रकलेचा, वस्त्रे विणण्याचा शोध ही स्त्रीनेच लावला. मौखिक परंपरेने गीताची निर्मिती करण्याचे कामही स्त्रियांनीच केलेले आहे. टोळ्याटोळ्यांनी राहणाऱ्या आदिम व्यवस्थेत शेतीचा शोध लागल्यानंतरच समाज स्थिर झाला. शेती आणि शेतीशी पूरक व्यवसाय सुरू झाले. या व्यवसायासाठी स्त्रियांनीच विविध कला, कौशल्ये निर्माण केली. स्त्रियांचे स्वामित्व असणारी गणराज्य व्यवस्था विकसित केली. विविध कलांची निर्मिती स्त्रीच आहे. निसर्गतः स्त्री निर्मितीक्षम, सृजनशील आहे. तिच्या निर्मिती क्षमतेचा, सृजनशीलतेचा गौरव करणारे नवरात्र, घटस्थापना, हरतालिका, ऋषीपंचमी यासारखे विधी केले जात होते. या विधीचे पुढे उत्सवात, सणात रूपांतर झाले. आजही असे उत्सव साजरे होतात. स्त्रियांची महत्ता आणि श्रेष्ठता सिद्ध करणारे हे विधी आजही टिकून आहेत. स्त्रीप्रधान गणराज्यात मातृदेवता निर्माण झाल्या. आजही ग्रामीण भागात या मातृदेवतांची उपासना केली जाते. या देवतांच्या यात्रा भरविल्या जातात. स्त्रीप्रधान गणराज्यात मातृसत्ताक पद्धती होती. शांतताप्रिय, समृद्धी आणि असलेल्या या गणराज्याचा तपशील डॉक्टर धम्मानंद कोसंबी, डॉक्टर शरद पाटील यांच्या लेखनातून वारंवार येतो. अशा या स्त्रीप्रधान गणराज्यावर आर्यटोळ्यांनी आक्रमण केले. स्त्री अशा गणराज्याचे शेतीतून उत्पादन केलेले अन्नधान्य आणि त्यांनी जोपासलेल्या गायी, बैल यासारखे पशु लुटणे हा मुख्य उद्देश या टोळ्यांच्या आक्रमणामागे असल्याचे दिसून येते. घोड्यावरून आलेल्या या आर्य टोळ्याकडे प्रगत शस्त्र होती. त्यामुळे या टोळ्यांनी स्थिर अशा गणराज्याची नेस्तानाबूत करणे शक्य झाले. यातूनच या आर्य टोळ्यांनी स्त्रीधन आणि पशुधन यांची लूट केली. लुटून आणलेल्या स्त्रियांची ओळख म्हणून त्यांच्या कपाळावर टिळे लावले. त्यांच्या हातात, पायात, गळ्यात निशाणी म्हणून बांधण्यात आलेली गुलामीची प्रतीके असलेल्या ही चिन्हे येथील समाजव्यवस्थेत प्रतिष्ठेची, लौकिकाची आणि सौभाग्याची प्रतीकं बनवली गेली.
आरे टोळ्यांनी इतदेशी गणराज्यावर आक्रमण करून त्यांची संस्कृती, त्यांच्या परंपरा, त्यांच्या देवदेवता, त्यांची मूल्यव्यवस्था यांचे विकृतीकरण करण्यास सुरुवात केली. एतदेशीय गणसमाज निसर्गाची पूजा करून निसर्गाशी एकरूप होऊन जगत होता. त्या निसर्ग देवतांना अव्हेरून अभ्यासी काल्पनिक असे स्वर्गातले देव निर्माण केले. त्यांची खोटी काल्पनिक उपपत्ती आणि आपल्या सोयाचे व फायद्याचे विधी तयार केले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेची अन्यायी, विषमतापूर्ण आणि माणसाला गुलाम बनवणारी व्यवस्था निर्माण केली. या व्यवस्थेपोटी पुरुषप्रधान व्यवस्था जन्माला आली. या वर्ण व्यवस्थेने स्त्रियांना गुलाम बनविले. सर्व पापाचे द्वार म्हणून स्त्रीकडे पाहिले जाऊ लागले. कर्मविपाकाचा सिद्धांत रूढ करून माणसांना जाती जमातीमध्ये विभागले गेले. समाजातील सर्वात वरचा वर्ग म्हणून ब्राह्मण वर्गाने आपल्या भावी असंख्य पिढ्या कोणतेही उत्पादनाचे व निर्मितीचे काम न करता बहुजनांच्या शोषणावर व पिळवणुकीवर ऐशारामात कशा जगतील याची दक्षता घेत त्या दृष्टीने पुराणकथा, दैवतकथा, दंतकथा, स्मृतिपुराण, वेद, उपनिषदे याची मांडणी केली. त्यातील काव्यबाजपणा महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज यांनी समप्रमाणात उलगडून दाखविला आहे. आपणा सर्वांना तो माहीतच आहे. वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून मातृसत्ताक पद्धती नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न या ब्राह्मणी पुरुषसत्ताक व्यवस्थेने केला असला तरी स्त्रीप्रधान व्यवस्थेच्या सर्व पाऊलखुणा बुजवून टाकणे या व्यवस्थेला शक्य झाले नाही. मातृसत्ताक पद्धतीमधील चांगल्या परंपरा टिकून आहेत. या परंपरा मात्र कल्याणाच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. समूह भावना, मातीशी आणि कृषी संस्कृतीशी जोडलेली नाळ, निसर्गाशी असलेले परावलंबी नाते, मातृदेवतांच्या विषयी असलेला अभिमान यासारख्या अनेक परंपरा चिरकाल टिकून आहेत. स्त्री निसर्गातच पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. तिचं पुनरुत्पादन करू शकते, प्रजा निर्माण करू शकते याची जाणीव पुरुषप्रधान व्यवस्थेला आहेच. त्यामुळेच तिच्यावर असंख्य बंधने लादली. निर्मिती क्षमता, सृजनशीलता ही स्त्रीची मुख्य शक्ती आहे. तिच्यावरच मर्मभेदक हल्ला या वर्णव्यवस्थावादी पुरुषसत्ताक व्यवस्थेने केला. पाप, पुण्य, पावित्र्य, शील, चारित्र्य, नैतिक, अनैतिकता यासारख्या पुरुषांच्या सोयीच्या आणि स्त्रियांना गुलाम, लाचार, अनैतिकता यासारख्या पुरुषांच्या सोयीच्या आणि स्त्रियांना गुलाम, लाचार, आक्तिक, असहाय्य बनविणाऱ्या संकल्पना जन्माला घातल्या. त्याला देवादिकांचा आधार दिला. मृत्यूचे आणि नरकाचे भय दाखविण्यात आले. स्त्रींची बलस्थाने कमजोर करण्याचे षडयंत्र या व्यवस्थेने पद्धतशीरपणे रचले आणि हजारो वर्षे ते व्यवहारात सुरू ठेवले. अशिक्षित स्त्री या षडयंत्राला बळी पडली. मातृसत्ताक पद्धतीचे गतकालातील तिचे आदराचे, प्रतिष्ठेचे आणि स्वामित्वाचे स्थान आठवून तिने बंड करू नये म्हणून तिला आभासी कल्पनेतील देवीचे स्थान दिले. प्रत्यक्ष व्यवहारात दैनंदिन जीवनात मात्र ती दासीच कशी राहील याची काटेकोर दक्षता घेण्यात आली. देवी किंवा दासी अशीच तिची प्रतिमा निर्माण करण्यात आली. विषमतापूर्ण व्यवस्थेची भलावण करणाऱ्या साहित्य, शिल्प, चित्र यासारख्या माध्यमातून त्याला बळकटी देणारे चित्रण करण्यात आले. अशा चित्रणाद्वारे स्त्रियांवर ते वारंवार ठसविण्यात आले. त्यातून त्यांची मानसिकता घडविण्यात आले. आपणाला कल्पनेला का होईना, आभासी का असेना देवत्व बहाल केले आहे. हीच आपली प्रतिष्ठा आहे असे समजून दासीपणातच समाधान मानून या देशातील स्त्री हजारो वर्षे जगते आहे. परंपरेने लादलेले भोग, अन्याय, अत्याचार, अवहेलना अटळ आहेत अशी तिने मनाची समजूत करून घेतली आहे. अशा मानसिकतेतून स्त्रियांना बाहेर काढण्याचे, जिकारीचे काम करण्याची नितांत गरज आहे. इतिहास काळातील आपले नेमके स्थान काय होते याचा शोध घेण्यासाठी हा धावता आढावा घेण्याचा मी आपल्या कृतीनुसार प्रयत्न केलेला आहे. तो फारच तुटपुंज आहे याची मला खात्री आहे. मात्र आपल्या अस्मितेचा शोध घेण्याची मूळ मानवी प्रवृत्ती असते. त्यातूनच आपल्याला लढण्याचे बळ मिळते. म्हणूनच नैऋती, दुर्गा, कपिला यांच्यासारख्या
सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत स्त्रियांच्या सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या आणि स्वाभिमानाच्या परंपरेची ओझरती ओळख व्हावी हा मुख्य उद्देशही या आढावा घेण्यामागे आहे. स्त्रियांचे प्रश्न सध्या अधिक गुंतागुंतीचे आणि तीव्र बनले आहेत. जागतिकीकरण, उदारीकरण, भांडवलीशाही प्रधान व्यवस्थेतील प्रक्रिया देशात सुरू होऊन 2-2.5 दशके झाली आहेत. आत्ता व्यवस्था ही बाजार व्यवस्था बनली आहे. माणसाला, विशेषतः स्त्रीला व तर वस्तूचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. शिक्षणाने, विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीने स्त्रियांना आत्मभान आलेले आहे. ती आता न्याय हक्कासाठी, अस्मितेसाठी संघर्ष करण्याच्या मनस्थितीत आहे. त्याच वेळी हजारो वर्षाची पुरुषप्रधान व्यवस्था, मानसिकता कवटाळून बसलेल्या पुरुषांना स्त्रीला समानतेचा, प्रतिष्ठेचा, सन्मानाचा दर्जा देणे कमीपणाचे, आपल्या पुरुषपणाला काळिमा फासणारे वाटू लागले आहे. त्यातून समाजामध्ये नव्हे तर कुटुंबामध्ये तणावाचे, अविश्वासाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे समाज जीवनामध्ये एक प्रकारची अस्वस्थता दिसून येत आहे. तशातच वर्णव्यवस्थावादी व्यवस्था आणि भांडवलशाही व्यवस्था यांनी संगनमत केले आहे. या दोन्ही शोषक व्यवस्थांनी हातात हात घालून बहुजन समाजाला नागविण्याचे विविध मार्ग अवलंबण्यास सुरुवात केलेली आहे. भांडवली व्यवस्था आपल्या उत्पादित वस्तूचा खप वाढविण्यासाठी, तर वर्णव्यवस्थावादी व्यवस्था आपली ब्राह्मणी पुरुषसत्ताकवादी व्यवस्था आणि बळकट करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करताना दिसत आहे. आपल्या घराघरामध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये दूरदर्शनवरून शेकडो वाहिन्या आपल्या मनावर, मेंदूवर आणि विचारावर अधिराज्य गाजवू लागल्या आहेत. या लहान पडद्याच्या माध्यमातून बहुजन समाजातील भावी पिढी ग्राहक आणि शोषित बनली आहे याची व्यवस्था केलेली आहे. विविध वाहिन्यावरून आभासी, काल्पनिक जग आपल्या समोर उभे केले आहे. अशा प्रकारचे जीवन आपल्यालाही जगता यावे अशी अभिलाषा आपल्यामध्ये निर्माण केली जात आहे. वास्तव मात्र विरुद्ध टोकाचे असते. याची जाणीवही आपल्याला होऊ दिली जात नाही. वर्चस्ववादी व्यवस्था स्वर्गाची स्वप्ने दाखवून बहुजन समाजाचे शोषण करीत होती व अद्यापही करीत आहे. स्वर्गात जाण्याची ओढ ही सामान्य माणसाला होतीच. तशीच खेळी आत्ता या भांडवलशाहीच्या माध्यमातून सुरू केलेल्या वाहिन्यांनी चालू केली आहे. याचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक वाहिनीवर सकाळ, दुपार, संध्याकाळ आपले भविष्य वर्तविण्याचे कार्यक्रम राजरोज सुरू आहेत. त्यातून लोकांना दैववादी, नीतिवादी बनविण्यावर भर दिला जात आहे. काही वाहिन्यावर तर धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल आहे. समाजाला गतानुगतिक आणि परावलंबी बनविण्याचे हे कुटील कारस्थान आहे. मानवी सामर्थ्यावरचा, कर्तृत्वावरचा विश्वास उडून जावा आणि येथील सर्वसामान्य माणसं नीतिशरण, दैववादी बनावे आणि या शोषित व्यवस्थेचे बळी ठरावे हीच भूमिका यामागे आहे. बहुजन समाजाला या वाहिन्याच्या दुष्टचक्रातून मुक्त करणे आवश्यक बनले आहे. स्त्रियावरील अन्याय, अत्याचाराच्या बातम्या दररोज वाढताना दिसत आहेत. वर्तमान समाजात स्त्री असुरक्षित, अगतिक आणि असह्य बनेल याची कटाक्षाने काळजी घेतली जात आहे. ती जर असुरक्षित, असहाय्य बनली तर तिच्या कर्तृत्वाला मर्यादा येतील. ती परिस्थिती शरण्य बनेल, मग आपोआपच ती दैववादी बनेल अशी एक मेक यामागे आहे. त्यातूनच स्त्रियांचे प्रश्न अधिक उग्र बनविले जात आहे. दररोज घडणाऱ्या अन्याय, अत्याचाराचे आत्ता समाजाला फारसे देणे घेणे नसल्यासारखेच झालेले आहे. या विविध वाहिन्याच्या मृगजळाने सर्वसामान्य संवेदनांना भूमीचे इंजेक्शन दिल्यासारखे बधीर केलेले आहे. त्या संवेदनांना मूळ स्वरूपात आणण्यासारख्याचे काम आम्हाला करावे लागेल. एक विचारशील, कृतिशील समाज निर्माण करण्यासाठी आपणाला धडपडावे लागणार आहे. त्यासाठी अशा विद्रोही साहित्य, संस्कृती संमेलनाचा मोलाचा उपयोग होईल असे मला वाटते. स्थिर आणि शिक्षित, अर्धशिक्षित स्त्रियांचे प्रश्न आपण दैनंदिन जीवनात पाहत आहोत. मात्र ती ज्या भटक्यामुक्त जमातीमधून
आलेल्या आहेत त्या भटक्या विमुक्त जमातीच्या स्त्रियांच्या समस्या यापेक्षाही भयानक आहेत. अजूनही मध्ययुगीन पुरुषसत्ताक मानसिकता असलेल्या भटक्या विमुक्त जमातीमधील स्त्रियांना आपण माणूस आहोत याची जाणीव झालेली नाही. दुर्बल आणि हीन आहोत हीच मानसिकता या स्त्रियांमध्ये अद्याप टिकून आहे. त्यांच्या समस्याची दाहकता आपल्या लक्षात यावी म्हणून मी थोडे तपशिलाने त्यांच्या संबंधी बोलणार आहे. ह्या भटक्या विमुक्त जमातीमधील स्त्रियांमध्ये काम करीत असताना किंवा त्यांच्याशी चर्चा करीत असताना त्यांच्याच वेशभूषेत जावे लागते, त्यांच्याच भाषेत बोलावे लागते. त्यांच्यापेक्षा कोणीतरी वेगळे आहे असे त्यांना वाटल्यास त्या स्त्रिया माझ्यापासून दूर जातात. आपले जीवन, आपल्या प्रथा, परंपरा कोणाला कळवायत असे त्यांना वाटत नाही. याबाबत मी पालातील माणसं या माझ्या पुस्तकात सविस्तर लिहिलेले आहे. भारतीय समाज व्यवस्था विषमतेच्या पायावर उभी आहे. या विषमतापूर्ण समाज व्यवस्थेच्याच पोटीला जन्माला आलेली पुरुष प्रधान व्यवस्था, संस्कृती, जमातीमध्ये स्त्रियांचे प्रश्न, त्यांचा दाहक प्रत्यय भटक्या विमुक्त जमातीमधील स्त्रियांच्या जीवनाकडे पाहिल्यावर येतो. अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, दारिद्र्य यांच्या गर्तेत अडकलेल्या या जमातीमधील स्त्रियांना माणूस म्हणूनही स्नान नाही. भटके विमुक्त मधील स्त्रियांची जीवघेणी परवड, त्यांचे अगतिक अवहेलना आणि पशुतुल्य जीवन मी अनुभवले आहे, भोगले आहे. या जमातीमधील स्त्रियांचा हा भोगवाटा, त्यांच्या व्यथा, वेदना, घुसमट काही प्रमाणात मांडण्याचा मी प्रयत्न 3 दगडाची चूल या आत्मकथनातून केलेला आहे. समाज व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये भटक्या विमुक्त जमातींना कोठेच स्थान नाही, त्यांची नोंदही घेतलेली नाही. स्वतःचे गाव नाही, एक ठिकाणी स्थिरता नाही, गावोगावी भटकणे, मागून गुजराण करणे, स्थिर समाजाचे मनोरंजन करणे, लोकांच्या दयेवर जगणाऱ्या जगात असुरक्षिततेचे आणि असहायतेचे जीवन जगत आहोत. आपल्या कुटुंबासह गावोगाव भटकणाऱ्या जमातीमधील मुलांना, मुलींना लहानपणापासूनच हातात ताट घेऊन भीक मागत फिरावे लागत. आपण भिकारी आहोत, आपणाला स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगता येते याची जाणीव निर्माण होताना दिसत नाही. भटक्या विमुक्त जमातीमधील स्त्रियांचे दुहेरी शोषण सुरू आहे. एक तर या जमातीत जन्माला आल्यामुळे असुरक्षिततेचे उघड्यावरचे जीवन त्यांच्या वाट्याला आले आहे. निसर्गापासून आणि समाजापासून स्वतःचा बचाव करणे, त्याच वेळी एक पत्नी म्हणून नवऱ्याची मारझोड सहन करणे, कुटुंबाची जबाबदारी सांभाळणे, आपल्या कुटुंबासाठी झिजणे, उघड्यावरच मुलांना जन्म घालणे, कुटुंबासाठी खस्ता खाणे हे आपले कर्तव्यच आहे अशी त्यांची ठाम भावना झाली आहे. नरकप्राय जीवनातून आपली सुटका होईल असे स्वप्नातही त्यांना वाटत नाही. तेच जीवन त्यांच्या अंगवळणी पडले आहे. असे का घडले आहे याची कारण परंपरा नीटपणे समजून घेण्याची गरज आहे. भटक्या विमुक्त जमातीमध्ये आजही कुटुंब व्यवस्था प्रबळ आणि निर्णायक भूमिका बजावते आहे. जमातीमधील प्रत्येक कुटुंब आपल्या मुलींना, विशेषतः मुलींना जमातीचे नियम, कायदे, कानून, चालीरीती, रूढी, परंपरा, पेहराव, चाल, चलन, वागणूक याबाबतचे अतिशय सूक्ष्म आणि अतिशय काटेकोर शिक्षण देते आहे. बालपणापासूनच या मुलींच्या मनावर ठसविले जाते. त्यातूनही जमातीमधील मुलींची मानसिकता घट्ट आणि चिरेबंद बनविली जाते. ती जोपासली तर मानसिकदृष्ट्या तिला गुलाम बनविण्याचे काम ही कुटुंब संस्था अतिशय दक्षतेने करत असते. भटक्या विमुक्त जमातीमधील प्रत्येक जमातीची एक स्वतंत्र जात पंचायत असते. जात पंचायतीत प्रत्येक पुरुषाची असते. पुरुष प्रधान व्यवस्थेचा अर्क म्हणजेच ही जात पंचायत. जात पंचायतीचे सर्व नियम, सर्व कायदे, सर्व शिक्षा स्त्रियांसाठीच केलेले आहेत की काय अशी इतपत हे नियम आणि कायदे स्त्रियांच्या बाबतीत अमानुष आहेत. चारित्र्य शुद्धतेबाबत तर सर्व स्त्रियांनाच असतात आणि या स्त्रिया इतक्या भयानक अमानुष असतात की जमातीचे नियम तोडण्याचे धाडस निर्माणच होऊ नये याची खबरदारी घेतलेली असते. उदाहरणार्थ, चारित्र्य शुद्धतेवर उकळत्या तेलातून पैसा काढणे, विस्तावरून चालणे, केस, नाक आणि स्तन देखील कापणे. आणखी काही या जमातीमध्ये जिवंतपणे चारित्र्यच सांभाळावे लागते असे नाही, तर तिच्या मृत्यूनंतर देखील तिचे चारित्र्य तपासले जाते. उदाहरणार्थ,
घिसाडी या जमातीमध्ये स्त्रीच्या मृत्यूनंतर तिच्या तिसऱ्या दिवशी राख सावरताना त्यामध्ये बांगड्या दागिने सापडले नाही तर ती स्त्री बदचलन होती असे मानून तिच्या राखेवर थुंकले जाते, राखेवर लाथा मारल्या जातात आणि त्या कुटुंबाला वाईट टाकले जाते. त्याच या जमातीमधील स्त्रियांना स्वतःला अतिशय काटेकोरपणे जपावे लागते. आपल्यावर जर काही आळ पडला तर आपल्यामुळे आपल्या आई वडिलांना काळिमा फासला जाईल, त्यांना जातीतून वाळीत टाकलं जाईल. त्यांची भीती कायमपुरे उराशी बाळगून या स्त्रिया जगत असतात. तर पारधीसारख्या जमातीमध्ये स्त्रीला आपले निर्दोषपण सिद्ध करण्यासाठी जात पंचायत पोतेभर वाळल्या शेण्याच्या गोवऱ्या गोळा करायला सांगते. त्या शेण्या रचून पेटविल्या जातात. त्या पेटलेल्या जाळात लोखंडाची पहार टाकली जाते. ती पहार लाल भडक होईपर्यंत तापविली जाते आणि त्या तापवल्या पहारीवर चालायला लावले जाते आणि मग त्या स्त्रीचं सत्यपण शोधून काढलं जातं. नाहीतर मग एक कढई ठेवली जाते आणि त्यात तेल ओततात आणि ते उकळत्या तेलातून त्या स्त्रीला एक नाणं किंवा पैसे जे काही टाकले असेल ते हाताने उचलून काढावं लागतं आणि हाताला कोणतीही जखम न होता तिने जर ते नाणे काढून दाखविले तरच ती निर्दोष ठरते. अशा अमानुष अशास्त्रीय व्यवस्था सुरू आहेत. त्यामुळे या जमातीमधील स्त्रियांना आपले अस्तित्व टिकवून जगणे अशक्यच होताना दिसते. पुरुषप्रधान संस्कृतीची पाठराखण करणाऱ्या जात पंचायतीने पुरुषी वर्चस्व कायम राखण्यासाठी आज स्त्रीला गुलाम दासी बनविण्यासाठी कायदे नियम तयार केले आहेत. वस्तूप्रमाणे स्त्रीला गहाण ठेवण्याची प्रथा काही जमातीमध्ये आहे. तेही जात पंचायतीच्या नियमानुसार आपण माणूस आहोत, माणसाप्रमाणे जगण्याचा आपल्याला हक्क आहे याची पुसटशी कल्पना तिच्या मनाला स्पर्श करणार नाही याची काळजी जात पंचायतीने घेतली आहे. अलीकडेच नाशिकमध्ये जात पंचायतीने दिलेल्या काही शिक्षेमुळे एका भटक्या कुटुंबाची कशी वाहतात झाली त्याची चर्चा आपण ऐकली असेल. त्यातील दाहकता माध्यमांनी लोकांसमोर आणली. ही चांगली गोष्ट झाली. भटक्या विमुक्त जमातीमधील जात पंचायतीच्या या अमानुष अशास्त्रीय कायदे कानून विविध जमातीवरील तरुण मुलींच्या स्त्रियांच्या जीवनाची भयावह वातावत झालेली दिसून येते. दैनंदिन जीवन जगताना पालातील असुरक्षित जीवन, जळणफाटा गोळा करण्यासाठी करावी लागणारी भटकंती, भीक मागण्यासाठी किंवा काही वस्तू विकण्यासाठी दारोदार फिरावे लागते. अशा वेळी तिने समाजातील काही समाजकंटकांनी त्या तरुणीचा किंवा स्त्रियाच्या बाबतीत काही बरे वाईट घडले तर या तरुणींना स्त्रियांना परत पालावर जाणे शक्य होत नाही. त्यांना आपल्या जमातीपासून दूर जावे लागते. शहराचा किंवा मोठ्या गावाचा आधार शोधावा लागतो आणि दिशाहीन वाऱ्याप्रमाणे दूर राहावे लागते. कधी कोट्यावर तर कधी शरीर विक्री करणाऱ्या ठिकाणावर त्यांच्या जीवनाची परवड होत राहते. त्याला पुरुषप्रधान जात पंचायतीने घालून दिलेले नियमच मुख्य तत्वे करून जबाबदार असतात. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे उघड्यावरच्या असुरक्षित जगण्यातून या सर्वच जमातीमध्ये दैववाद मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि तो जोपासला गेलेला आहे. या निसर्गाच्या सानिध्यात पाऊस, ऊन, वारा, वादळ अशा नैसर्गिक आपत्तीत उघड्यावर जगत आपल्याला फक्त देवाचा आधार आहे अशी भावना बालपणापासून या जमातीमध्ये निर्माण होते. दैववादाच्या पोटी जन्माला आलेल्या अंधश्रद्धेच्या सर्वात जास्त बळी ठरल्या आहेत ती फक्त स्त्री. भटक्या विमुक्त जमातीमधील स्त्रीचे एकूण जगणेच अंधश्रद्धाच्या कोशात गुरफटलेले आहे. ही अंधश्रद्धा या समाजातील स्त्रियांच्या वाट्याला येतेच, इतर सर्वसामान्य स्त्रियांच्या वाट्यालाही येत असते, भोगावे लागते. एक दोन उदाहरणे वानगी दाखवून देणे येथे उचित ठरेल असे मला वाटते. घरात विताळ चालत नाही, शिवाशिव होऊ नये म्हणून नंदीवाले जमातीत गरोदर स्त्रीला दिवस भरण्यापूर्वी काही दिवस अगोदर स्वतंत्र पार मारून दिले जाते. त्या पालाकडे लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत कोणीही फिरकत नाही. त्या स्त्रीने स्वतःचे बाळंतपण स्वतःच करायचे. तो उदरातून नुकताच बाहेर पडलेला झार हात घ्यायचा, दगडाने ठेचून नाळ तोडायची. ते बाळ हातात घेऊनच पालाजवळून कुठं ओढा आहे का, डबका आहे का बघायचं.
त्या नवजात आब्रकासह आपणही थंड पाण्यात स्वतःला बुचकळायचं, स्वतःला बाळाला स्वच्छ करायचं आणि ते मूल पदरात घेऊन घरोघर भाकरीचा तुकडा मागत फिरायचं. 1.25 महिना त्या स्त्रीला स्वतंत्रपणे जगावं लागतं. ते केवळ कुटुंबातील आणि इतर पालातील माणसे शिवता शिवत होऊ नये म्हणून, त्यांना विटाळ चालत नाही म्हणून ह्या स्त्रीने 1.25 महिना स्वतःचं स्वतः आणि बाळापुरतं आपलं आपलं बघायचं. काही जमातीमधील स्त्रियांना बाळंतपण झाले की मूल पदरात घेऊन धावावं लागतं. दुसऱ्या गावाला रात्री अपरात्री पळावं लागतं. असं अघोरी जीवन या जमातीमधील स्त्रियांच्या वाट्याला येत आहे. मूल जन्माला घालणे ही निसर्गाची सृजनशीलता आहे, म्हणून स्थिर समाजामध्ये स्त्रीचा सन्मान केला जातो. तिला मकरात बसविले जाते, तिचे कौड कौतुक होते. त्याच वेळी भटक्या विमुक्त जमातीमधील स्त्रीला मात्र असंख्य अडचणींना, संकटांना सामोरे जावे लागते, तोंड द्यावे लागते. हा विरोधाभास भटक्या जमातीमधील स्त्रींची अवहेलना करणार आहे. याशिवाय पाळण्याला बाशिंग बांधून लग्न करण्याची प्रथा तर दुसरे लग्न करायचे नाही, कारण त्या आपल्या जमातीमध्ये चालत नाही. या समजुतीने या मुलांचे बालपण, तरुणपण विधवा म्हणून जगण्यात आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायचं. काही जमातीमधील पुरुषांनी केस कापायचे नाहीत अशी अंधश्रद्धा, स्त्रीने चप्पल वापरायची नाही यासारख्या अमानुष अघोरी अंधश्रद्धेची बळी ठरते आहे ती भटक्या जमातीमधील स्त्री. भटक्या विमुक्त जमातीमध्ये, बहुसंख्य जमातीमध्ये मुलगी जन्माला आली की कुटुंबावर आभाळ कोसळल्यासारखे वाटते. या जमातीची परिस्थितीही तशीच असते. मुलगी मोठी होईपर्यंत, लग्नाला येईपर्यंत आपल्या उघड्यावरच्या असुरक्षित जीवनामध्ये काय घडेल याची त्यांना सतत भीती असते. मुलीच्या बाबतीत काही भलतं सलतं घडलं, जात पंचायत त्यांना वाईट टाकते आणि दहशत असते, कारण त्यामुळे मुलगी गळ्याला फास आणि धारणाच अशीच जमातीची झालेली आहे. या उलट डोंबारी, कोल्हाटी यासारख्या जमातीमध्ये मुलगी जन्माला येणे म्हणजे त्या कुटुंबाचा आनंदोत्सव असतो. हा सण उत्सव स्त्रीत्वाचा, गौरवाचा नसतो, तर ती मुलगी उद्या नाचून खेळ करून आपल्या कुटुंब जगविणार आहे. वयात आली की लग्नासाठी नवऱ्याकडून भरमसाठ पैसा मागता येईल म्हणून आनंदोत्सव साजरा केला जातो. मुलगी जितकी देखणी तितकी तिची किंमत जास्त. विक्रीची वस्तू म्हणून त्या मुलीकडे पाहिले जाते. ही स्त्री जातीची अवहेलना आहे, तिची विटंबना आहे. पण या जाती जमातीच्या बंदिस्त आणि पोलादी चौकटीत जगणाऱ्या स्त्रियांच्या व्यथा, वेदना दडपडल्या जात आहेत. त्यांचा मानसिक कोंडमारा तसाच सुरू आहे. पारंपरिक समाज व्यवस्था आज बदलते आहे. गावगाड्यातील पारंपरिक व्यवसायामध्ये आश्चर्यकारक बदल झालेले आहेत. गावगाड्याच्या आश्रयाने जगणाऱ्या भटक्या विमुक्त जमाती विचित्र कोंडीत सापडलेल्या आहेत. पारंपरिक कला कौशल्य या जमातींना जगता येत नाही. नवीन कला कौशल्य किंवा व्यवसाय आत्मसात करता येत नाहीत. त्याची सर्वात मोठी झळ ह्या जमातीमध्ये स्त्रियांना बसते आहे. उदाहरणार्थ, पारधी या समाजाचा पारंपरिक व्यवसाय जंगलातून पक्षी गोळा करून भीक मागून जगण्यावर होता. तेच आणलेले पक्षी विकून वस्तुविनिमयाच्या माध्यमातून, त्याचबरोबर सुऱ्या, चाकू यासारखे हत्यारे विकणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय फार पूर्वीच संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्या जमातीमध्ये स्त्रियांना दारोदार जाऊन भीक मागून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो आहे. तसेच लग्न सराईसाठी अंबाबाईचा भक्त म्हणून भिक्षा मागणे हा होता. बाकी समाजात वेगवेगळ्या जमातीमध्ये वेगवेगळं सगळं विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्रांतीत लग्नाचे पारंपरिक स्वरूप पूर्णतः बदलून गेले. त्यामुळे लग्नातील जागरण, गोंधळ हा पारंपरिक भाग नाहीसा झाला. देवाचे भक्त म्हणून भिक्षा मागणे देखील कालबाह्य झाले. गोंधळीसारख्या जमातीत ह्या सर्व गोष्टींना खूप मर्यादा आल्या. त्यांचं आता जगणं मुश्किल झालं. या जमातीमधील स्त्रियांच्या हलाखीत भर पडली. या जमातीमधील स्त्रियांना जर्मनची, ॲल्युमिनियमची भांडी बुट्टीत भरून गावोगावी भीक मागत फिरावे लागत आहे. अशा प्रकारे सर्व जमातीमध्ये पारंपरिक व्यवसाय कालबाह्य झाल्याने त्या जमातीमधील स्त्रियांना आपल्या कुटुंबांना जगवावे लागते. भटक्या विमुक्त जमातीच्या चळवळीमध्ये काम करीत असताना पारधी, रोहिली, नंदीवाले, डोंबारी, कोल्हाटी, वैदू, जोशी,
गोपाळ यासारख्या अनेक जमातीमध्ये स्त्रियांना मी भेटले. त्यांच्या व्यथा वेदना समजून घेण्याचा प्रयत्न केला. नवऱ्याने काढलेल्या कर्जासाठी सावकाराकडील तारण म्हणून ठेवल्या जाणाऱ्या स्त्रिया पाहिल्या. त्यांच्या मनांची घालमेल पाहिली. दारुड्या नवऱ्यासह आपल्या मुलांना भीक मागून जगविणाऱ्या स्त्रियांचा कोंडमारा पाहिला. कंगवे, टाचण्या, भांडी डोक्यावर घेऊन गावोगाव फिरणाऱ्या स्त्रियांची जीवघेणी परवड मी अनुभवली आहे. तसेच जीवन माझ्या व कुटुंबाच्या वाट्याला आले. मी ज्या जमातीमध्ये जन्माला आले त्या गोंधळी जमातीमध्ये स्त्रियांचे जीवनही तसेच लाचार आक्तिक आहे. त्या स्त्रियांची आक्तिकता, असहाय्यता मला अस्वस्थ करीत आली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि साहित्यिक पातळीवर या स्त्रियांचे प्रश्न, त्यांचे लाचार आक्तिक जीवन कधी चर्चेत आले नाही. या जमाती संबंधी जे लेखन प्रकाशित झाले त्यांच्यामध्येही भटक्या विमुक्त जमातीचे वेगळेपण, त्यांच्या जगण्याची साधने, राहण्याची ठिकाणी यासारखीच माहिती आलेली आहे. भटक्या विमुक्त जमातीमधील लेखकांनी आत्मकथनाच्या रूपाने आपापल्या जमातीचे जीवन रेखाटले आहे. त्यामध्ये उपरा लक्ष्मण माने, गबाळ दादासाहेब मोरे, उचल्या लक्ष्मण गायकवाड, कोल्हाट्याचे पोर, किशोर काळे, रानभैरी, गुलाब वाघमोडे इत्यादीचा समावेश आहे. मात्र या आत्मकथनातूनही त्या जमातीमधील स्त्रियांच्या प्रश्नाकडे, त्याच्या आर्थिक असहाय्य जीवनाकडे गंभीरपणे पाहिले असल्याचे दिसून येत नाही. मी कसा घडत गेलो याचेच प्रामुख्याने चित्रण झालेले दिसते. भटक्या विमुक्त जमातीमधील स्त्रियांच्या या 10 विदारक जीवनाचे चित्रण पालातील माणसं या लेख संग्रहात करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. 3 दगडाची चूल या आत्मकथनात स्त्री म्हणून स्त्रियाच्या भूमिकेतून मी पाहिलेलं आहे. जे मी जगले, अनुभवले, भोगले तसेच या आत्मकथनात मांडले आहे. या आत्मकथनात गोंधळी या भटक्या जमातीतील केंद्रस्थानी ठेवून लिहिलेलं असलं तरी प्रातिनिधिक आहे. ती विविध जमातीचे जीवन, त्यांचा उघड्यावरचा जीवन व्यवहार एकसारखाच आहे. या विविध जमातीमधील स्त्रियांची दयनीय अवस्था, त्यांचे नरकपाय जीवन या आत्मकथनात स्त्री म्हणून स्त्रीच्या वाटेला येणारे भोग केवळ भटक्या विमुक्त जमातीमध्ये स्त्रियांच्या बाबतीत नव्हे तर संपूर्ण समाजाच्या स्त्रियांच्या बाबतीत थोड्याफार फरकाने सारखेच आहे. स्त्रीच्या वेदना, दुःख, त्यांच्या अवेलना चित्रित करण्याचा मी माझ्या कृतीनुसार प्रयत्न केलेला आहे. या जमातीमधील स्त्रियांच्या प्रश्नांना, व्यथांना, वेदनांना वाचकासमोर, समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मरणकळा या जनाबाई कचरू गिरे यांच्या आत्मकथनात काही प्रमाणात गोपाळ जमातीमधील स्त्रियांचे जगणे आलेले आहे. एकूण साहित्यातून या जमातीच्या स्त्रियांचे प्रश्न म्हणावे तसे चर्चेत आलेले नाहीत आणि सामाजिक चळवळीच्या पातळीवर त्यांच्या प्रश्नांची तीव्रतेने चर्चा झालेली नाही. भटक्या विमुक्त जमातीमधील स्त्रियांच्या वाट्याला येणारे हे नरकप्राय जीवन स्थिर समाजाला अद्याप अपरिचित आहे. स्त्रियांचे हक्क, मग ते सामाजिक असो की राजकीय, स्त्री पुरुष समाजात स्त्रीमुक्तीच्या चळवळी, महिलांच्या आरक्षण याबाबतची कसलीही गंधवार्ता गोष्ट या भटक्या विमुक्त जमातीमधील स्त्रियांमध्ये पोचलेली नाही. त्यांच्यामध्ये अशी जाणीव जागृती व्हावी असा प्रयत्न होताना दिसत नाही. या देशात एकीकडे स्त्रिया नवनवीन क्षितिजांना स्पर्श करीत आहेत, त्या अंतराळात भरारी घेत आहेत, सत्तेच्या शिखरावर पोहोचवत आहेत, त्या आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. त्याचवेळी याच देशातील या विविध जमातीमधील स्त्रियांना आपण माणूस आहोत याचीही जाणीव नसावी, हे खेदजनक व कल्याणकारी राज्यव्यवस्थेला लाछनास्पद आहे. भटक्या विमुक्त जमातीमधील स्त्रियांना आत्मसन्मानाने, स्वाभिमानाने जगता यावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, शासन व्यवस्था यांच्याबरोबर समाजातील विचारवंतांनी, बुद्धिजीवींनी आणि समाजसुधारकांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज वाटते. या पहिल्या विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने मला माझे मन मोकळे करण्याची संधी दिली त्याबद्दल मी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे आणि आपले पुन्हा एकदा आभार मानते आणि माझे भाषण संपले. ही जय सत्य की जय हो. जय हिंद.